आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं गेलेलं आहे। अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांना भाजपमध्ये जो तो प्रवेश दिलेला आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आणि त्यानंतर आता भाजपचं पुढचं जे मिशन आहे ते म्हणजे महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी धक्का देणं। काँग्रेसमधील देखील काही नाशिकमधील महत्त्वाचे नेते आहेत, त्यासोबत काही माजी नगरसेवक आहेत, ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं पुन्हा एकदा भाजपकडून काँग्रेसला देखील नाशिकमध्ये मोठा धक्का दिला जाणार आहे का, अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आहेत। खरं तर भाजपकडनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या नेत्यांना गळाला लावण्याचे जे ते प्रयत्न केले जात आहे। पुढचं मिशन जे आहे ते आता काँग्रेसमधले काही नेते पक्षामध्ये घेणं। काय सांगाल? अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते आपल्या पक्षाला जो तो सोडून भाजपमध्ये जाणार असं चर्चा आहे। खरं तर भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे सध्याचं, तोडाफोडा आणि राज्य करा, पाशवी बहुमत महाराष्ट्र विधानसभेला मिळाल्यानंतर सुद्धा जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये अजूनही नाही, म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण कमजोर वाटतो, आपला पराभव होणार आहे, लोकांनी आपली वृत्ती समजलेली आहे, विकासाच्या नावावर आपण मतं मागू शकत नाही, अशा ठिकाणी दुसऱ्या पक्षाला खिंडार पाडून स्वतःकडे ती वोट बँक घेण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा गेल्या 2 वर्षापासून चालू आहे। नाशिक शहरातील काही शिवसेनेच्या नेत्यांचा प्रवेश झाला, तो प्रवेश कशा पद्धतीने झाला त्याची महाराष्ट्रात चर्चा काय होती आपण सर्वांनी बघितलेलं आहे। गुन्हेगारीशी संबंध असलेल्या लोकांवर आपण स्वतः आरोप करायचे, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या माणसावर भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी आरोप केले, त्याला पक्षात घेतलं। ज्या ज्या शिवसेनेच्या लोकांवर आता गुन्हे दाखल झाले, ज्यांचा जामीन पण झालेला नव्हता, अजूनही त्यांचा जामीन झालेले काय माहीत नाही, अशाही लोकांना गळाला लावलं। परंतु जेव्हा अंगाशी यायला लागलं की गुन्हेगारांना आपण पक्षात घेतोय, ज्यांच्यावर केस आहे, जे फरार आहेत, अशा वेळेस त्यांनी ते प्रवेश थांबवले। आणि आता मी तुमच्या माध्यमातून ऐकतोय की लवकरच काही लोकांचा प्रवेश होतोय। ही भाजपाची वृत्ती, हीच अफवा पसरवण्याची वृत्ती, त्याच पद्धतीने नाशिक शहरात काँग्रेसचे नेतेही भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जाते। मी तुमच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीने सांगतो, ज्या ज्या लोकांची नावं घेतली जातात, ज्या ज्या लोकांबद्दल अफवा पसरवल्या जाते, ते गेले 50 ते 60 वर्षापासून काँग्रेसच्या विचाराला जोडलेले आहेत। कुठलाही काँग्रेस पक्षाचा नेता भारतीय जनता पक्षात नाशिक शहरातला जाणार नाही आहे। ही अफवा पसरवण्याचं काम, दमदाटी, दडपशाही, काहीतरी कुठेतरी ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं, हे धोरण लोकांच्याही लक्षात आलेलं आहे। त्यामुळे ह्याच्यापुढे ते यशस्वी होऊ शकत नाही। खरं तर भाजपने 100 पारचा जो नारा आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेला आहे। अनेक पक्षातले जे महत्त्वाचे नेते त्यांना सोबत घेतलं जात आहे, काँग्रेसमधले बरेचसे नावं आहेत। आपल्यापर्यंत अशी काही माहिती आहेत का या संदर्भात? इतर पक्षांच्या बाबतीत जर लोक चालले आहे हे आपल्याच माध्यमातून कळतं, वर्तमानपत्रातनं कळतं किंवा अनेक वेळा मीडियातनं चालू आहे। पण काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता आजपर्यंत, मी तरी मीडियामध्ये कोणाचं नाव ऐकलेलं नाही, मला खात्री आहे काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता भारतीय जनता पक्षात नाशिक शहरातला प्रवेश करणार नाही आहे। ज्यांनी प्रवेश केला ते आत्ता पसरवत आहे। आणि 100चा नारा देणारी भारतीय जनता पक्ष, पाशवी बहुमत तिथे विधानसभेत आहे, पंतप्रधान देशाचे भारतीय जनता पक्षाचे, मुख्यमंत्री तुमचे महाराष्ट्राचे, मग 100चा नारा पार करण्याकरता तुम्हाला इतर पक्षांच्या लोकांची गरज काय? आणि तेही कुठली बॅकग्राऊंड असलेली, त्या अशा लोकांना जे घेत आहेत ज्यांची प्रतिमा अतिशय मलिन झालेली आहे। राजकारणामधली पुरोगामी चळवळ संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष, तुम्ही बघता आहात की पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कशा पद्धतीने हल्ला होतोय, त्याच्याबद्दल ब्रश शब्द काढत नाहीत। नेत्यांनी केलेले वक्तव्य, आपल्या मंत्रिमंडळातले लोक पत्ते खेळतात विधानसभेत, त्याच्यावर कोणी ब्रश शब्द बोलायला तयार नाही। आणि 100चा नारा हे देणार, कारण यांना विकासावर मतं मिळणार नाही। इतर पक्ष फोडा, आपल्यामध्ये घ्या आणि 100चा नारा त्यांचा फोल ठरणार आहे, मी तुम्हाला सांगतो। खरं तर काही माजी नगरसेवक आहेत, ते तुमच्या सध्या संपर्कात आहेत का? कारण इतर पक्ष आता जे आहे ते निवडणुकीच्या तयारीला लागले, मात्र आपल्या पक्षामध्ये तसं काही दिसत नाही। आमच्याकडे रोज उमेदवारी अर्जाचं वितरण चालू आहे आणि अनेक लोक, जवळजवळ आत्तापर्यंत 70 ते 80 अर्ज आमच्याकडे पक्षाकडे आलेले आहे।
ब्लॉक काँग्रेसच्या मीटिंग चालू झालेल्या, येणाऱ्या काळामध्ये प्रभाग वाईज आम्ही मीटिंग घेतोय. काँग्रेस पक्षाशी विचारांशी जोडलेला ओघ अजूनही लोकांमध्ये आहे आणि ते लोक आमच्याकडे येणार आहेत. मला असं वाटतं की इतर पक्षांनी काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा आमच्या नेत्यांची नावं अफवामध्ये आणण्यावेळा सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक काँग्रेस कमिटीत येतात, प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. ही जी अफवा पसरवली जाते, कारण कुठेतरी भीती आहे की या नाशिकमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं नाव खराब झालं आहे, आपल्याला कुठे पुढे पराभवाला सामोरं जावं लागेल, म्हणून या अफवा पसरवल्या जात आहे. कुठलाही पक्षाचा नेता कुठेही जाणार नाही. नक्कीच हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड. खरं तर येत्या रविवारी म्हणजे 27 तारखेला नाशिकमध्ये भाजपचा एक मोठा मेगा प्रवेश सोहळा जो आहे तो होणार आहे. अनेक पक्षातील महत्त्वाचे नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहे. यामध्ये काँग्रेसच्या देखील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमधले काही नेते पक्षाला सोडून जाणार की पक्षातच राहणार या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि या संपूर्ण घडामोडींवर काँग्रेसकडनं देखील, शहर काँग्रेसकडनं देखील आता सांगितलं जात आहे की कोणताही नेता पक्ष सोडून जाणार नाही. सर्व जे नेते आहेत ते पक्षासोबत आहे आणि इतर जे पक्षातील नेते आहेत ते निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं देखील त्यांनी आपल्यासोबत बोलताना स्पष्ट केलंय. कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.